स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ फुल कडक एकदम ओव्हरले व्हिडिओ एडिटिंग झालेला आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओला जे काही मटेरियल लागणार आहे मी ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे नेहमीप्रमाणे। तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, मी तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा व सर्व मटेरियल डाउनलोड करून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। एक VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे, कोणतंही साधारण तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरतून डाउनलोड करून। ते झाल्यानंतर मित्रांनो, मी जो बीटचा व्हिडिओ दिलेला आहे तो अशा प्रकारे तुम्ही CapCutमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तो व्हिडिओ अशा प्रकारे येईल। तो इम्पोर्ट झाल्यानंतर लास्टला यायचं आहे आणि याची जी एंडिंग आहे ही आपल्याला इथून सिंपली डिलीट करून घ्यायची आहे। डिलीट करून झाल्यानंतर सिंपली तुम्हाला अशा बीट येतील, या बघू शकता 4 सेकंदावर एक बीट येते, तिथं तुम्हाला सिंपली स्लाईड करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं समोर जाऊन बघू शकता इथं 6 सेकंदावर एक बीट येते। त्याच्यानंतर 8 सेकंदावरती एक बीट येते, 8 वरती आणि एक 10 सेकंदावरती। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारच्या बीट्स त्या देऊन घ्यायच्या आहे। बीट्स देऊन झाल्यानंतर तुम्हाला सिंपली आता हे जे बॅकग्राऊंडचे इमेजेस आहे हे आपण ॲड करून घेतलेले, तुम्ही सिंपली इथून काय करायचं आहे, रिफ्लेक्समध्ये जायचं आहे। व्हिडिओवर टॅप करायचं आहे, त्याच्यानंतर खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला एक रिफ्लेक्टचं ऑप्शन मिळेल, त्याच्यावर क्लिक करून फोटो सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपले जे ॲप्स आहे ते ॲप्सचे जे फोटो आहे ते सिंपली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। मित्रांनो, ॲड करून झाल्यानंतर याला असं फुल करून घ्यायचं आहे। याची साईज फुल करून आपण सर्व जे फोटो आहे ते सर्व फोटो आधी इथे रिफ्लेक्ट करून घेऊया। तर मित्रांनो, मी तुम्हाला सिंपली तुम्हाला अशी सेम प्रोसेस समोर करायची आहे। सर्व प्रकारचे जे फोटो आहेत ना आपले, ते फोटोला अशा प्रकारे तुम्ही मी जसं करतो आहे सेम तशा प्रकारे रिफ्लेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं पिक्सल लॅब जे आहे, पिक्सल लॅबला देखील आपण करून घेऊया। तोपर्यंत मित्रांनो, मी बीट्स म्हणजे आपले जे फोटो आहे ते रिप्लेस करतो। तोपर्यंत तुम्ही सिंपली चॅनलला सबस्क्राईब करा व खाली बेल आयकन, त्याच्या बाजूलाच बेल आयकनचं ऑप्शन देत असेल, बेल आयकनला पण ऑलवर सिलेक्ट करा व चॅनलला सबस्क्राईब करून झाल्यानंतर आपल्या व्हिडिओला एक छानशी कमेंट पण नक्की करा मित्रांनो, कारण की कमेंट केली तर मला तेवढंच मोटिवेशन मिळते। तर मित्रांनो, बघू शकता आपली जी फक्त आता फर्स्ट लेअर आहे ती राहिलेली आहे, सिंपली मी तिला देखील करून घेतो। तुम्ही देखील असंच करून घ्यायचं आहे सेम CapCut ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करून घ्यायचे आहे सर्व लेअर। अशा प्रकारे करून घेतल्यानंतर तुम्हाला सिंपली बॅक यायचं आहे, इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सिंपली इथे आता तुम्ही बघू शकता पाठीमागे CapCut आहे, आपलं अलाइट मोशन आहे। तर इथं अलाइट मोशनचा फोटो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे बरोबर जिथपर्यंत जी बीट आहे त्या बीटपर्यंत त्याला घेऊन यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे घेऊन आल्यानंतर याच्या समोरच्या बीटला देखील आपण इथं याच्या जागी आपण CapCut घ्यायला हवं होतं, मी अलाइट मोशन घेतलं तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे जे आपण काही संपूर्ण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा व व्यवस्थित करून घ्या फोटोला रिफ्लेक्ट। त्याच्यानंतर परत एकदा ॲड ओव्हरलेवरती जाऊन सिंपली मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जे पण काही फोटो आहे बरोबर त्या फोटोंच्या साईजने याला थोडंफार याची साईज छोटी करून याला असं जिथपर्यंत त्याची लेंथ येते तिथपर्यंत त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर मित्रांनो, आपले फक्त आता शेवटच्या ह्या ज्या 2 बीट्स राहिले या पण तुम्ही नेहमी मी जसं सांगितलं आहे तसं सेम प्रोसेस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता मी मित्रांनो तुम्हाला सांगतो याला आपण ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे।
तर मित्रांनो मी आधीच एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतो. तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, आपली जी स्टार्टची लेअर आहे तिथे यायचं, इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रो सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक इफेक्ट मिळेल. मित्रांनो इथे थोडाफार याचा प्रॉब्लेम येतोय, नेटवर्कचा इश्यू येतोय मला. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आल्यानंतर सिंपल इफेक्टवरती जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रो सिलेक्ट करायचं आहे. प्रोमध्ये तुम्हाला एक फ्लेम फार्म 2 हे नावाचं इफेक्ट मिळेल. हे इफेक्ट आपली जी हे त्याच्यावरती द्यायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. ऑब्जेक्टवरती क्लिक करून इथं ओव्हरले सिलेक्ट करायचे. ओव्हरले सिलेक्ट केल्यानंतर आपली जो ओव्हरले आपण ॲड केला आहे, सिम्पली त्या ओव्हरलेला हे इफेक्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर समोरचा जे आपला जे ओव्हरले सिम्पली तुम्हाला काइन मास्टरचं जे हे ओव्हरले येतो त्याच्यावर जाऊन ॲनिमेशन क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमधून कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर 3D कार्ड 2 हे ॲनिमेशनला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर कॅपकटवरती जाऊन ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे आणि याला देखील 3D कार्ड 1 हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्यानंतर त्याच्या समोरच्या बिटवरती जाऊन ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून 3D कार्ड 3 हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या लास्ट जी रिमेनिंगची बीट आहे मित्रांनो, त्याला देखील सेम प्रोसेस करायचं आहे. ते झाल्यानंतर 3D कार्ड 5 हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपलं आता ओव्हरलेचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅग येऊन जायचं आहे आणि त्याच्या पाठीमागचा जो फोटो आपण लावलेला आहे बॅकग्राऊंडला, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती जायचं आहे आणि याचा सॅच्युरेशन एरिया आहे जो -15 करून टाकायचा आहे. मित्रांनो तुम्हाला ही सेम प्रोसेस करायची आहे. जेवढे पण बॅकग्राऊंडचे फोटो आहेत त्याचा सॅच्युरेशन एरिया -15 करून टाकायचा आहे. तर मित्रांनो एवढं करून झाल्यानंतर आपला आजचा हा जो स्टेटस व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथेच क्रिएट झालेला आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो तुमचा एक सबस्क्रायबर माझं अख्खं आयुष्य बदलू शकतं. त्यासाठी मित्रांनो प्लीज सपोर्ट करा. तर मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला आपण आजच्या आपल्या व्हिडिओला जो आहे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करूया.